सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, सद्गुरू परमसंत बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान शिवशंकराला आणि भगवान कृष्णाला त्रिवार वंदन. श्रोतो आपल्याला साष्टांग दंडवत. अध्याय 2. संजय म्हणाला, याप्रमाणे करुणेने व्याप्त झालेल्या, डोळे पाण्याने भरून आलेल्या आणि खिन्न झालेल्या अर्जुनाला मधुसूदन असे बोलते झाले. मग संजय धृतराष्ट्र राजाला म्हणाला, महाराजा ऐका. अर्जुन त्या ठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रुदन करू लागला. ते आपले कुळगोत पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला आणि त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर, पाण्याने ज्याप्रमाणे मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ज्याप्रमाणे ढग नाहीसे होतात, त्याचप्रमाणे तो मोठा धैर्यवान होता तरी त्याच्या हृदयास द्रव आला. जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला. याप्रमाणे तो पांडुकुमार अर्जुन महामोहाने त्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अरे थोर लोकांना मान्य न होणारा, स्वर्ग प्राप्तीचे आड येणारा आणि इहलोकी कीर्तीचा नाश करणारा असा हा मोह तुला या युद्धप्रसंगी कोठून उत्पन्न झाला बरं? अर्जुना, अरे असे पहा, या ठिकाणी तुला हे शोभते काय? तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस याचा अगोदर विचार कर. तुला काय झाले सांग बरं? कोणते कमी पडले? काय करण्याचे राहिले? आणि दुःख कशाकरता झाले? तू अनुचित गोष्टीकडे कधी लक्ष देत नाहीस आणि कधीही धीर सोडित नाही. तुझ्या केवळ नामस्मरणाने अपयश दिगंती पळून जाते. तू शौर्याचे केवळ आगर आणि क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस. तू तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहेस. तू युद्धात शंकरास जिंकलेस, निवात कवचांचा समूळ उच्छेद केलास आणि आपले यश गंधर्वास गाण्यास विषय करून ठेवलेस. अर्जुना, ज्या तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की त्याच्या तुलनेला हे त्रिभुवन देखील कमी आहे, तोच तू आज वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस. अर्जुना, तू करुणेने इतका दीन झाला आहेस याचा विचार कर. अरे अंधकाराने सूर्याला कधी गिळून टाकले का सांग बरं? वाऱ्यास मेघाचे भय कधी वाटले का? किंवा अमृतास कधी मरण आहे का? लाकडाने कधी अग्नी गिळला का? अथवा मिठाने कधी पाणी विरले का? किंवा कालकूट विष हे दुसऱ्या विषाच्या बाधेने मेले आहे का? अथवा मोठ्या भुजंगाला कधी बेडकाने गिळले? बरे, कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का? पण त्या तू इथे आज खऱ्या करून दाखवलीस. म्हणून अर्जुना, अजून या गोष्टींकडे लक्ष न देता मनास लवकर धीर देऊन सावध हो. हा मूर्खपणा सोडून उठ आणि धनुष्यबाण हाती घे. कारण या रणभूमीवर तुझ्या या करुणेचा काय उपयोग? अर्जुना, तू ज्ञाता असून यावेळी विचार कसा करीत नाहीस? अरे, युद्धाचे प्रसंगी दया असणे योग्य आहे का सांग बरं? श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हे तुझे वर्तन असलेल्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोक गतीस मुकवणारे आहे बरं. पार्था, हा नामर्दपणा धरू नकोस रे. हा तुला शोभत नाही. हे शत्रूस ताप देणाऱ्या अर्जुना, शुद्ध असं हे मनाचे दुबळेपण टाकून युद्धाकरता उठ बरं. म्हणून अर्जुना, तू शोक करू नकोस. धीर धरून हा खेळ टाकून दे. तुला हे करणे चांगले नाही. तू आजपर्यंत जे काही संपादन केले आहे त्याचा नाश होईल. म्हणून आता तरी जी हिताची गोष्ट असेल ती कर बरं. यांच्याशी संग्राम करण्याच्या वेळी कृपाळूपणा उपयोगी नाही. हे कौरव याच वेळेस तुझे नातलग झाले आहेत का? ही गोष्ट तुला पूर्वी माहीत नव्हती? आणि किंवा हे नातेवाईक आहेत हे तू ओळखत नव्हतास का? मग आताच हा व्यर्थ पाल्हाळ का लावलायस? आजचा हा युद्धप्रसंग तुला जन्मात नवीन का आहे? तुम्हा परस्परांना युद्धाला नेहमीचेच निमित्त आहे. मग आताच काय झाले? आताच हा स्नेह कुठून उद्भवला रे? मला तर बाबा हे काही समजत नाही. पण अर्जुना, ही गोष्ट तू फार वाईट केलीस. जर तू हा मोह धारण केलास तर आजपर्यंत मिळविलेला लौकिक जाऊन इह परलोकासही तू अंतरशील. अंतकरणात शिथिलता असणे हे काही चांगले नाही बरं. क्षत्रियास युद्धाच्या ठिकाणी ही शिथिलता म्हणजे नरकाचे साधन आहे.
या प्रमाणे त्या दयाळू भगवंतानी पुष्कळ प्रकारे केलेला बोध ऐकून अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, मी या युद्धात भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यावर बाण कसे सोडू? कारण हे शत्रू दमना ते पूजा करण्यास योग्य आहेत. देवा ऐका, इतके बोलायचे काही कारण नाही. या युद्धाविषयी आधी आपणच विचार करा. हे युद्ध नसून आमच्या हातून मोठी अमर्यादा होत आहे. हे करण्याला आम्ही प्रवृत्त झालो तर हा दोष आहे. इतकेच नव्हे तर आम्ही आराध्य देवतांचा उघड उच्छेद करीत आहोत. असे पहा की मातापितरांची सेवा करून त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट ठेवावे आणि मागून आपण आपल्याच हाताने त्यांचा वध कसा करावा? देवा, साधू संतांना नमस्कार करावा, घडेल तर त्यांची पूजा करावी, पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा करावी? त्याचप्रमाणे हे तर आमचे कुलगुरू असून आम्हाला सदा सर्वदा पूज्य आहेत. त्यातून भीष्म आणि द्रोण यांचा तर मी फार फार ऋणी आहे. देवा, ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही त्यांचा प्रत्यक्ष घात कसा बरं करावा? आज या सर्वांच्या अकलांना झाले तरी आहे काय? ज्या शस्त्रविद्येचा अभ्यास आम्ही यांच्यापाशी केला तिचा उपयोग यांना मारण्याकडे करून त्याविषयी प्रतिष्ठा मिळवायची, असे जर होईल तर जळो हे जिने. मी अर्जुन द्रोणाचार्याचा शिष्य, त्यांनीच मला धनुर्विद्या शिकवली, तर आता त्यांना मारून त्यांच्या त्या उपकाराची फेड करू होय? अर्जुन म्हणतो, ज्यांच्या कृपेने आम्ही वरप्राप्ती करून घ्यावी त्यांच्याशीच कृतज्ञता करायला मी का भस्मासूर आहे का? अशा उदार अंतःकरणाच्या भीष्म द्रोणादी गुरुस न मारता ह्या लोकी भिक्षा मागूनही निर्वाह करणं हे मला कल्याणकारक वाटते. कारण गुरुजन जरी अर्थलुप्त असले तरी त्यांना मारून त्यांच्या रक्ताने भरलेले भोग आम्हाला भोगावे लागणार इहलोकीच. देवा, समुद्र गंभीर आहे असं ऐकतो, तथापि ते वर करणेच. परंतु द्रोणाचार्याविषयी म्हटले ना तर त्यांचा राग म्हणजे काय, त्यांना राग म्हणजे काय माहीतच नाही हो. आकाशांचा अंत नाही, पण त्याचेही माप करता येईल. परंतु द्रोणाचार्याचे अंतःकरण इतके खोल आहे की त्याचे माप करता येणार नाही. कदाचित अमृतही आंबेल किंवा वज्रही फुटेल, पण द्रोणाचार्यास प्रयत्नांनीही राग यावायचा नाही. आईशिवाय इतरांची माया व्यर्थ होय अशी जी म्हण आहे ती खरी आहे, परंतु द्रोणाचार्याच्या ठिकाणी माया मूर्तिवंत वास करते. अर्जुन म्हणतो, हे आचार्य म्हणजे दयेचा उगम, सर्व गुणांची खाण आणि विद्येचं केवळ महानिधी आहेत. अशा प्रकारे हे सर्वश्रेष्ठ असून आम्हाविषयी तर पूर्ण कृपावंत आहे. तेव्हा यांचा घात करण्याचे मनात आणणे तरी योग्य होईल का? अशांना रणात मारून मग आपण सुखाने राज्य करावे ही गोष्ट अंतःकरणापासून माझ्या मनात येतच नाही. इतके हे कृत्य कठीण आहे. यांच्यापेक्षा राज्यभोग श्रेष्ठ असेल तर असोत बिचारे, पण त्यापेक्षा भिक्षा मागणेच बरे. नाहीपेक्षा देशत्याग करावा अथवा गिरीकंदरात जाऊन राहावे, परंतु याचवर आता शस्त्र धरू नये. देवा, नवीन पाजळलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडून गेलेले जे भोग शोधून काढायचे ते प्राप्त करून घेऊन करावायचे तरी काय, आणि रक्तांनी भरलेले ते भोग कसे उपभोगायचे, म्हणून हे करणे माझ्या मनात येत नाही देवा. अशा प्रकारे बोलून त्यावेळेस अर्जुन कृष्णास म्हणाला, देवा ऐकले का? परंतु ते बोलणे कृष्णास पसंत पडले नाही. असे पाहून अर्जुन आपल्या मनात भिवून पुन्हा म्हणाला, देवा, माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष का देत नाही? आता सांगितलेले युद्ध किंवा भिक्षाटन यापैकी कोणते आम्हास अधिक श्रेयस्कर आहे हे व यांना आम्ही जिंकू किंवा हे आम्हाला जिंकतील हेही मला कळत नाही. ज्या कौरवांना मारून आम्ही जगण्याची देखील इच्छा करीत नाही ते तर माझ्यासमोर युद्धास तयार होऊन उभे राहिले आहेत. बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो, परंतु यापेक्षा चांगले कोणते हे तुम्हासच माहीत आहे. हे पहा, ज्यांच्याशी आमचे वैर आहे ही अक्षरे ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे, तेच रणभूमीवर संग्राम करण्याकरता उभे आहेत, तर यांना मारावे किंवा सोडून द्यावे, सोडून निघून जावे, या दोहोंमध्ये चांगली गोष्ट कोणती हे आम्हाला समजत नाही.
अज्ञान निमित्ताने दोषामुळे माझे अंतःकरण दूषित झाले आहे आणि माझे कर्तव्य काय आहे हे मला समजत नाही. म्हणून तुम्हाला मी विचारतो, तर यात निश्चय करून कल्याणकारक जे असेल ते मला सांगा. मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलो आहे. यास्तव मला उपदेश करा. आम्हास कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे सुचत नाही, कारण या मोहाने माझे चित्त व्याकुळ झाले आहे. ज्याप्रमाणे अंधाराने डोळ्याचे तेज नाहीसे झाले, म्हणजे जवळ असलेलाही पदार्थ दिसत नाही, त्याप्रमाणे देवा माझी स्थिती झाली आहे. माझे मन भ्रांतीने ग्रासून गेले आहे. आपले हित कशात आहे हेही मला कळत नाही. तर श्रीकृष्णा, आपण विचार करून खरे असेल ते आम्हाला सांगा, कारण आमचे सर्व प्रकारे सहाय्य करणारे आपणच आहात. आमचे गुरु, बंधू, बाप, कुलदैवत आणि नेहमी संकटसमयी रक्षण करणारे देवा आपणच आहात. ज्याप्रमाणे गुरु शिष्याचा अव्यय करीत नाही किंवा समुद्र नद्यांचा अव्यय कसा करेल, अथवा देवा आपणच विचार करा की आई मुला सोडून गेली तरी ते कसे वाचेल. त्याचप्रमाणे सर्वतोपरी आम्हास आपणच आहात आणि इतक्या वेळेपर्यंत जे मी आपल्याला बोललो ते जर तुम्हाला पटलं नसेल तर पुरुषोत्तमा, जी गोष्ट आम्हास उचित असून धर्मविरुद्ध नसेल ती आम्हाला लवकर सांगा. इहलोकी पृथ्वीचे निष्कंटक आणि संपन्न राज्य अथवा देवांचे आधिपत्य म्हणजे इंद्रपद मिळाले तरीही माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक कोणत्या उपायांनी दूर होईल हे मला कळत नाही. हे सर्व गोत्रच पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे ना, तो आपल्या उपदेशा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाहीसा होणार नाही. या ठिकाणी पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रपद प्राप्त झाले तरी देखील माझ्या अंतःकरणात उत्पन्न झालेला हा दयारूप मोह दूर होणार नाही. ज्याप्रमाणे भाजलेले बी कितीही उत्तम जमिनीत पेरले आणि त्यास मनमुराद पाणी घातले तरी उगवत नाही, किंवा जेथे आयुष्य संपले आहे तेथे एका परमामृताशिवाय इतर औषधांचा काही उपयोग होत नाही, त्याचप्रमाणे या माझ्या मोहित बुद्धीला सर्व राजभोग आणि संपत्ती यांचा बिलकुल उपयोग होणार नाही. तर हे कृपानिधे, तुझा जिव्हाळाच उपयोगी पडेल. याप्रमाणे क्षणभर भ्रांती दूर झाल्यामुळे अर्जुन त्या ठिकाणी बोलला, परंतु त्याला पुन्हा मायेच्या लहरीने ग्रासले. ज्ञानेश्वर म्हणतात, ह्याला मायेची लहर नसून हा काही निराळाच प्रकार असावेसे मला वाटते. तो कोणता, तर महामोह. हाच कोणी काळसर्प त्याने अर्जुनास ग्रासले आणि हृदय कमलात कारुण्याची उसळी आली आहे. अशी संधी साधून मर्मस्थानी दंश केला, म्हणून त्यास लहरींवर लहरी येऊन झेंडू फुटला. अशा कठीण प्रसंगी पाहून ज्याच्या कृपादृष्टीने विष नाहीसे होते, तो श्रीकृष्णरूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरता धावून आला. तशा त्या व्याकुळ झालेल्या पंडुकुमाराजवळ असलेला श्रीकृष्ण आपल्या कृपादृष्टीने आता सहज त्याचे रक्षण करेल. म्हणून मोह हाच कोणी सर्प व त्याने पार्थाला ग्रासले आहे, हा हेतू मनात धरून मी येथे ही उत्प्रेक्षा केली. ज्याप्रमाणे ढगांनी सूर्य आच्छादित होतो, त्याप्रमाणे अर्जुन ह्यावेळी भ्रांतीने आच्छादित झाला. जसा उन्हाळ्यात डोंगराला वणवा लागतो, तसा तो अर्जुन दुःखाने अगदी जर्जर होऊन गेला. म्हणून वणवा लागलेल्या डोंगरावर जसे निळ्या रंगाच्या पाण्याने भरलेले ढग कोसळून तो शांत करतात, तसा आधीच नीलवर्ण आणि कृपामृतरूप जलाने भरलेला तो महामेघरूप गोपाळ वळला. त्या श्रीकृष्णरूप मेघाचे ठिकाणी दाताची प्रभा हीच वीज, गंभीर भाषण हीच गर्जना, असा तो श्री भगवान रूप उदार मेघ आता कशी वृष्टी करेल आणि त्या वृष्टीने अर्जुनरूप पर्वत कसा शांत होईल आणि त्याला ज्ञानाचा कसा नवा अंकुर फुटेल, ती कथा मनाच्या समाधानासाठी ऐका, असे निवृत्तीदास श्री ज्ञानदेव म्हणाले. जय जय रामकृष्ण हरी. संजय म्हणाला, शत्रूस ताप देणारा अर्जुन याप्रमाणे श्रीकृष्णास बोलून मी आता युद्ध करणार नाही असे गोविंदाला म्हणून स्तब्ध राहिला. याप्रमाणे धृतराष्ट्रास सांगून संजय आणखी म्हणतो, राजा, पुन्हा तो अर्जुन शोकयुक्त अंतःकरणाने बोलू लागला. देवा ऐका,
आपण मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे भीड घालू नका. या ठिकाणी मी निस्संशय युद्ध करणार नाही. याप्रमाणे एकदम बोलून पुढे काही न बोलता तो स्तब्ध राहिला. हे पाहून भगवंतास मोठे आश्चर्य वाटले. राजा, दोन्ही सैन्यामध्ये खेद पावलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण हसल्यासारखे करून म्हणाले. भगवान आपल्या मनात विचार करतात, या प्रसंगी अर्जुनाने हे काय आरंभले आहे आणि याची समजूत काही केल्या पडत नाही. याला काय करावे, याची कोणती उपायाने समजूत पडेल, काय केले असता याला धरी येईल. पंचाक्षरी जसा भूतबाधा निवारणाचा विचार करतो अथवा रोग असाध्य आहे पाहताच वैद्य जसा निदानीच्या अमृततुल्य दिव्य औषधीची तात्काळ योजना करतो, त्याप्रमाणे या दोन्ही सैन्यामध्ये स्थिर असलेले भगवान श्रीकृष्ण विचार करू लागले की ज्या कारणाने याला शोकमोह उत्पन्न झाले आहेत ती भ्रांती हा कसा सोडून देईल. ते कारण मनात आणून मग त्यांनी रोषयुक्त भाषण करण्यास आरंभ केला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त रूपाने स्नेह असतो किंवा कडू औषधाचे अंतर्यामी अमृतासारखी गोडी असते, ती जरी वरकांती दिसत नाही तरी परिणामी दृष्टोपतीस येते, त्याचप्रमाणे वरकांती क्रोधयुक्त असून परंतु अंतर्यामी ममत्वाने भरलेला असा अर्जुनास श्रीकृष्णाने उपदेश करण्यास आरंभ केला. कृष्ण म्हणाले, ज्याचा शोक करणे योग्य नाही त्याचा तू शोक करतोस आणि मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतोस. जे ज्ञानी आहेत ते मेलेल्या व जिवंत असलेल्या माणसाबद्दल शोक बिलकुल करीत नाहीत. मग अर्जुनास म्हणाले ते, कृष्ण, या ठिकाणी तू जे काय हे आरंभले आहे ते आज नवलच वाटते. तू आपल्याला तर फार मोठा ज्ञानी म्हणतोस, पण अज्ञान मात्र सोडत नाहीस. बरे, तुला एखादी गोष्ट शिकवावी म्हटलं तर तू नाना प्रकारच्या नीतीच्या गोष्टी सांगतोस. जन्मांधाला वेड लागल्यावर तो सैरावेरा धावतो, त्याप्रमाणे तुझे हे शहाणपण दिसते. तू आपल्या स्वतःस न जाणता कौरवांकरता शोक करतोस. याबद्दल आम्हास वारंवार आश्चर्य वाटते. तर अर्जुना, तूच सांग बरं, या विश्वाची जी अनादी रचना ती खोटी असून या त्रैलोक्याचा पालन करता तूच आहेस की काय. अरे, या जगतामध्ये कोणी एक ईश्वर असून त्याच्यापासून प्राणीमात्रांची उत्पत्ती होते असे जे लोक म्हणतात ते खोटे आहे की काय. आता मग असे झाले की जन्ममृत्यू तूच उत्पन्न केलेस आणि जर तू मनात आणलेस तर ते नाश पावतील. जरी भ्रममूलक अहंकाराने ग्रस्त होऊन या कौरवांचा घात करण्याचे तू मनात आणले नाहीस तरी हे चिरंजीव होतील असे का. किंवा तूच काय तो एक मारणारा आणि बाकीचे ते सर्व मरणारे, अशी भ्रांती चित्तात येऊ देशील हो. या सर्व अनादिसिद्ध गोष्टी आपोआप घडतायत, त्याबद्दल तू व्यर्थ शोक का करतोस मला सांग बरं. परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही आणि ज्या गोष्टींचे चिंतन करू नये त्या गोष्टींचे चिंतन करून उलट आणखी आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. जे विचारवंत आहेत ते जन्म आणि मृत्यू ही भ्रांती आहे, खोटे आहे असे म्हणून दोहोचाही शोक करीत नाहीत. मी पूर्वी कधी नव्हतो आणि तूही कधी नव्हतास, किंवा हे राजेही नव्हते, किंवा आपण ह्या सर्व ह्यापुढे कधी असणार नाही असे नाही बरं. अर्जुना, आणखी सांगतो ऐक. तुम्ही, आम्ही आणि हे सर्व राजे या ठिकाणी जमले आहेत ना, ते असेच राहतील किंवा लयाला जातील ही तू भ्रांती सोडून दिली म्हणजे या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. उत्पत्ती किंवा नाश जे दिसतात ते मायेच्या योगाने, एरवी खरोखरच आत्मा येणं अविनाशीच आहे. पाणी हालवून त्याचवर बुडबुडे दृष्टीस पडतात, तेव्हा त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय उत्पन्न झाले म्हणावे. वाऱ्याचे वाहणे नाहीसे झाल्यावर पाणी स्थिर झाले असता त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय लयाला गेले याचा विचार कर. देही आत्मा ह्याचा जो हा देह, त्यामध्ये बाल, तरुण, वृद्ध या 3 अवस्था जशा एका देहाच्या ठिकाणी येतात आणि जातात, तशी आत्म्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होते असे समजून ज्ञानी या देहांतर प्राप्तीबद्दल मोहात पडत नाही. आणखी असे पहा की शरीर तर एकच असते, पण वयपरत्वे
त्यात देखील भेद दृष्टीस पडताच. हे प्रत्यक्षच प्रमाण आहे. त्याच शरीरावर बालपण आपण पाहतो. पुढे तेच बालपण तारुण्यात नाहीसे होते, परंतु त्या प्रत्येकाबरोबर शरीर नाहीसे होत नाही. त्याचप्रमाणे चैतन्याचे ठिकाणी शरीराची रूपांतरे होतात हे जाणणारास भ्रममूलक दुःख होत नाहीस. अर्जुना, मात्रा म्हणजे इंद्रिय, त्यांचे स्पर्श म्हणजे विषय, यांच्याशी होणारे संबंध शीत, उष्ण, सुख आणि दुःख देणारे आहेत. मात्रा म्हणजे इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे स्पर्श म्हणजे विषय, ह्यांच्याशी होणारे संबंध शीत, उष्ण, सुख, दुःख देणारे आहेत. ते विषय संबंधी उत्पत्ती नाश रूप आहेत, म्हणून अनित्य आहेत. तर हे भारता, हे मिथ्या समजून तू सहन कर. इंद्रियांचे अधीन झाल्यामुळे हे मनुष्यास समजत नाही. इंद्रियांनी मनुष्याचे अंतःकरण विषयांकडे ओढले आहे, म्हणून हा सारा भ्रम होतो. इंद्रियांनी विषय सेवन केले म्हणजे सुख दुःख उत्पन्न होतात आणि मग ती सुख दुःख आपल्या संबंधाने माणसाचे मन भ्रमवितात. ज्या शब्दाधिक विषयांच्या ठिकाणी एक स्थिती कधीच नसते, तेथे वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्हीही भासतात. आता शब्द विषयाची व्याप्ती पहा की कानांनी निंदा केली तर द्वेष उत्पन्न होतो, निंदा ऐकली की द्वेष उत्पन्न होतो, आणि त्याच शब्दांनी स्तुती ऐकली की समाधान आणि आनंद उत्पन्न होतो. आता मऊपणा आणि कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन भेद आहेत, परंतु ते त्वचेच्या ठिकाणी भासल्यावर सुख आणि दुःख उत्पन्न होते. तसेच भेसूर आणि सुरेख अशी दोन लक्षणे रूपविषयाची आहेत, पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख सुख उत्पन्न होते. त्याचप्रमाणे गंधविषयाचे सुगंध आणि दुर्गंध हे दोन भेद आहेत. ते घ्राणेंद्रियाद्वारा संतोष आणि असंतोष निर्माण करतात. त्याचप्रमाणे रसाच्या दोन स्वरूपापासून प्रीती आणि त्रास हे उत्पन्न होतात. म्हणून विषय संग हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणारा आहे. असे पहा की जे इंद्रियाधीन होतात त्यांना शीत उष्णाची बाधा होऊन ते आपोआपच सुख दुःखाचे अधीन होतात. इंद्रियाचा स्वतःचा धर्म असा आहे की या विषयांशिवाय त्यांना जगतात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही. हे विषय म्हटले तर मृगजळ किंवा स्वप्नात दिसणारे हत्ती जसे केवळ भासणारे त्याचप्रमाणे अनित्य आहेत. पहा, म्हणून पार्था, ह्यांची यत्किंचितही संगती न धरता तू त्यांचा त्याग कर. हे पुरुषश्रेष्ठा, ज्याला सुखदुःख समान आहे आणि जो धैर्ययुक्त आहे, अशा पुरुषाला जे हे विषय संबंध बाधा करू शकत नाही, तो पुरुष मोक्षप्राप्तीस योग्य होतो. जो पुरुष या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख आणि दुःख दोन्हीही प्राप्त होत नाही आणि गर्भवासाची संगतीही म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मही प्राप्त होत नाही. अर्जुना, जो या विषयांच्या पाशात सापडत नाही तोच अविनाशी आहे असे समज. जे असत्य म्हणजे मिथ्या ते खरेपणास कधी यावायचे नाही आणि जे खरे आहे त्याचा नाश कधी व्हायचा नाही. हा सत आणि असत यांचा परिणाम तत्ववेत्यांनी जाणलेला आहे. आता अर्जुना, तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो, ती विचारवंत लोक ओळखतात. या जगामध्ये सर्वव्यापक असे जे एक गूढ चैतन्य आहे त्याचा तत्त्वज्ञ लोक सदैव स्वीकार करतात. दूध आणि पाणी एकत्र मिसळले म्हणजे ज्याप्रमाणे राजहंस पक्षी ते वेगळे करतात, अथवा चतुर लोक डागलग सोने अग्नीत घालून ताव दिल्यावर शुद्ध करतात, किंवा चातुर्याने दही घुसळल्यानंतर शेवटी जशी लोणी निघालेली दृष्टीस पडते, अथवा कोंडा आणि धान्य एकत्र असून वाऱ्यावर धरून ती उफलल्यानंतर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोल उडून जाते, त्याचप्रमाणे विचाराअंती प्रपंच सहजच नाहीसा होतो आणि मग ज्ञानीपुरुषांना विचार करण्याला फक्त तत्व अर्थात ब्रह्मच उरते. म्हणून त्यांची असताच्या ठिकाणी आस्तिक्य बुद्धी नसते, कारण सत आणि असत या दोहोंचाही परिणाम त्यास माहीत असतो. ज्या चैतन्याने जगत व्यापले आहे ते नाश पावणारे आहे असे समज. असे नाशरहित जे चैतन्य
त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. असे पहा की खऱ्या खोट्याचा विचार जर केला तर सहजच भ्रांती ही निस्सार आहे आणि सार हे स्वभावतःच अविनाशी आहे, हे ध्यानात धर. ज्यापासून हे त्रैलोक्य झाले आहे त्यास नाव, रंग, रूप ही काही चिन्हे नाहीत. तो सदैव सर्वव्यापक असून जन्म मरणातीत आहे. त्याचा नाश करू म्हटल्यास तो कधी होऊ शकणार नाही. नित्य, अविनाशी आणि ज्याचे मान करता येत नाही अशा आत्म्याचे जे देह ते नाशवंत आहेत असे ज्ञानी म्हणतात. म्हणून हे भारता तू युद्ध कर. आणि अर्जुना, शरीर मात्र स्वभावच नाशिवंत आहे. शरीर स्वभावतःच नाशवंत आहे, याकरता तू युद्ध कर. आत्मा मारणारा आहे व आत्मा मरणारा आहे असे जे समजतात ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा कोणाकडून मारला जात नाही आणि कोणास मारितही नाही. तू देहाचा अभिमान धरून शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणतास. पण अर्जुना, यातील तत्वार्थ तुला कळत नाही. जर यथार्थ पुसशील तर तू मारणारा नव्हेस आणि ते मरणारेही नव्हे. हा आत्मा कधीही उत्पन्न होत नाही आणि कधीही मरत नाही. हा मागे जन्म पावला असून पुन्हा मृत्यू पावणारा असेही नाही. कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि अनादी आहे. आणि शरीराचा वध झाला तरी ह्याचा वध होत नाही. पार्था, आत्मा अविनाशी, नित्य, जन्मरहित, विकार न पावणारा आहे असे जो जाणतो तो पुरुष आत्म्याला कसा कोणाकडून मारविल आणि मारील? तर मारणारेही नाही आणि मारविणारही नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातील विषय स्वप्नातच भासतात, परंतु जागृत झाल्यावर पाहावे तो खरोखर काही एक नसते, त्याचप्रमाणे ही माया असून हिच्या भ्रमात तू व्यर्थ पडला आहेस. अरे, मनुष्याच्या सावलीवर शस्त्रप्रहार केला तर तो जसा त्याच्या अंगात रुतत नाही, किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथी केल्यावर त्यातील सूर्यबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्यामुळे खऱ्या सूर्यावर काहीच परिणाम होत नाही. अथवा आकाशे बांधलेल्या घरात त्या घराच्या आकृतीचे दिसते, पण ते घर मोडल्यावर ज्याप्रमाणे त्याचे मूळ स्वरूपच राहते, त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून बाबा रे, तू नसतीच भ्रांती घेऊन बसू नकोस. जसा पुरुष जुनी वस्त्रे टाकून नवी घेतो, तसा आत्मा जुनी शरीरे टाकून नवे धारण करतो. मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करतो, त्याचप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा हा देह टाकून दुसऱ्याचा स्वीकार करतो. या आत्म्याला शस्त्रे तोडत नाही, ह्याला अग्नी जाळत नाही, याला पाणी भिजवीत नाही आणि ह्याला वारासुद्धा सुकवीत नाही. हा आत्मा छिन्न होण्याजोगा नाही. हा जाळता येण्यासारखा नाही, भिजविता येण्यासारखा नाही, सुकविता येण्यासारखा नाही. नाश न पावणारा, सर्वव्यापी, स्थिर आणि अचल आणि त्रिकाल राहणारा असा आहे. हा आत्मा जन्ममरण रहित असून नित्य शाश्वत आहे आणि तो उपाधिरहित असून शुद्ध आहे. म्हणून ह्याचा शस्त्राधिकांनी सुद्धा घात होत नाही. हा प्रलयकालच्या पाण्यात बुडत नाही. हा अग्नीपासून जळण्याचा संभवच नाही. तसेच वायूचीही याला शुष्क करण्याची शक्ती नाही. म्हणून अर्जुना, हा नित्य, स्थिर आणि शाश्वत असून सर्व ठिकाणी पूर्ण भरलेला आहे. या आत्म्याला आकार नाही, म्हणून चित्ताने त्याचे चिंतन करता येत नाही. हा विकाररहित आहे असे म्हणतात. यास्तव आत्मा अशा प्रकारचा आहे असे समजल्यावर तुला शोक करणे योग्यच नाही. हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा नव्हे. ध्यानाला तर त्याच्या भेटीची उत्कंठा लागलेली असते. अर्जुना, हा मनात नेहमी दुर्लभ, साधनाने प्राप्त न होणारा, अनंत आणि जीवमात्रात श्रेष्ठ आहे. हा गुणत्रयापासून वेगळा, अनादी, विकाररहित, आकाराच्या पलीकडला आणि वस्तुमात्राच्या स्वरूपासारखा आहे. अर्जुना, अशा प्रकारे हा सर्वव्यापी आहे हे तू जाणतेस म्हणजे सहज शोकरहित होशील. जर तू हे जाणलेस तर तू सहज शोकरहित होशील.
आत्मा नित्य उत्पन्न होतो आणि नाश पावतो असे जरी तुझे मत असले तरी अर्जुना, तुला त्याबद्दल असा शोक करणे योग्य नाही. अथवा अर्जुना, असे न करता हा नाशवंतच आहे असे जरी तू मानलेस तरी देखील तुला शोक करण्याचे कारणच नाही. कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्याप्रमाणे अखंड आहे त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे नित्य आहेत. ते गंगेचे पाणी उत्पन्न होत नाही व मध्ये प्रवाहात वाहत असून ते गंगेचे पाणी उत्पन्न होत असते आणि मध्ये प्रवाहात वाहत असून शेवटी समुद्रास मिळते. त्या आत्म्याला या तिन्ही अवस्था नेहमी सारख्याच आहेत. प्राणीमात्रास या तिन्ही अवस्था कोणत्याही वेळी सोडत नाही असे जाण. म्हणून तुला या सगळ्यांवर शोक करण्याचे कारणच नाही. या सर्वांचा स्वभावताच अनादी सृष्टिक्रम चालत आलेला आहे. हे तुझ्या मनात येत नसले तरी प्राणीमात्र जन्ममरणाच्या अधीन आहे. तर हे जन्ममरण न टळणारे आहे असे समजून तुला शोक करण्याचे काहीच कारण नाही. जो उत्पन्न झाला तो नक्की मरण पावतो आणि जो मरतो तो निश्चय करून पुन्हा जन्म पावतोच. ही गोष्ट अजिबात टाळता येण्यासारखी नाही. म्हणून हिच्याबद्दल शोक करणे तुला योग्य नाही अर्जुना. जन्मास आले ते नाश पावणार आणि नाश पावलेले पुन्हा जन्मास येणार. हे रहाट गडगे सारखे चालू आहे. अथवा सूर्याचे उदयास्त ज्याप्रमाणे आपण आपोआप निरंतर होत असतात, चुकत नाही, त्याचप्रमाणे या जगात जन्म मरण अनिवार्य आहे. महाप्रलयकाली या त्रैलोक्याचाही संहार होतो. आदी आणि अंत ह्यात काहीही परिहार होत नाही. अशी जर तुझी समजूत असली तरी अर्जुना खेद का करतोस आणि समजून उमजून वेळात का शिरतोस? पार्था, कोणत्याही बाजूने पाहिले तरी या ठिकाणी तुला दुःख करण्याचे कारणच नाही. हे भारता, ही सर्व भूते मुळी अव्यक्त म्हणजे अस्पष्ट स्थितीत असतात. नंतर मध्ये व्यक्त भावाला येतात आणि शेवटी पुन्हा अव्यक्तात जातात. तेव्हा त्यांच्याबद्दल शोक कशाला करायचा? जे हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी निराकार असून जन्म धारण केल्यावर आकाराला आले, ते जेथे लय पावतात तेथेही ते निसंशय दुसऱ्या स्थितीत जात नाही, तर आपल्या पूर्वस्थितीलाच प्राप्त होतात. निजलेल्या मनुष्याला ज्याप्रमाणे स्वप्न दिसते त्याप्रमाणे जन्म आणि मृत्यू या दोन अवस्थांमध्ये दिसणारे आकार मायेच्या योगाने ब्रह्मस्वरूपावर भासतात. किंवा पाण्याला वाऱ्याने स्पर्श केल्यावर त्याच्यावर जशा लाटा दिसतात, किंवा आपल्या मनाप्रमाणे दागिना तयार केल्यावर अज्ञानाला ज्याप्रमाणे सुवर्णावर दागिन्याचाच भास होतो, त्याचप्रमाणे सर्व प्राणी मायेने उत्पन्न झालेले आहेत असे समज. ज्याप्रमाणे आकाशात ढग उत्पन्न होतात त्याचप्रमाणे जे मुळातच नाहीत त्याबद्दल तू का रडतोस? तर अक्षय असे जे ब्रह्म त्याकडे तू लक्ष दे. साधूंना त्या ब्रह्माची आवड उत्पन्न झाल्यावर त्यांना विषय सोडून जातात आणि त्या ब्रह्माकरिता ते वनवासी किंवा वैराग्य संपन्न होतात आणि त्यावर दृष्टी ठेवून ब्रह्मचर्यादी व्रते आणि तत्त्वे आचरतात. कोणी आत्मस्वरूपाला आश्चर्य म्हणून पाहतो, कोणी आश्चर्य म्हणून वर्णन करतो, कोणी आश्चर्य म्हणून ऐकतो आणि कोणी त्याचे गुणानुवाद ऐकूनही त्याला मुळीसुद्धा जाणत नाही. त्या शुद्ध ब्रह्माकडे एकाग्र अंतःकरणाने पाहता पाहता कित्येक जण अंतर्यामी निश्चल होऊन सर्व संसार विसरतात. कित्येक त्याचे गुणानुवाद गाताना चित्तास उपरती उत्पन्न होऊन शेवटी त्याच्या ठिकाणी निमग्न होतात. कोणी त्याचे स्वरूप ऐकून शांत होऊन देहाभिमान सोडून जातात आणि कोणी अनुभवाने एकरूप होतात. ज्याप्रमाणे नद्यांचे प्रवाह समुद्रास मिळतात, परंतु समुद्रात ते मावले नाही असे कधी होत नाही. ते माघारी फिरत नाही, ते समुद्रात एकरूप होतात. त्याचप्रमाणे ह्या योग्यांच्या बुद्धी ब्रह्म साक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात, एकरूप होऊन जातात, परंतु त्याचा विचार करूनही कोणी पुनर्जन्म पुन्हा पावत नाही. अर्जुना, सर्व देहात देही जो आत्मा तो कधीही वध पावत नाही. म्हणून सर्व भूतांच्या बद्दल शोक करणे तुला बिलकुल योग्य नाही. अर्जुना, सर्वत्र सर्वांतर्यामी व्यापलेले आणि ज्याचा घात करू गेले असता बिलकुल होत नाही असे एक चैतन्यच असून ते जगद्रूप आहे हे लक्षात ठेव.
ह्याच्यामुळे स्वभावतः जर सर्व गोष्टींची घडामोड होते, तर मग तूच सांग की त्याबद्दल शोक का करावा? पार्था, हे एरवी जरी तुझ्या मनात का येऊ नये हे मला समजतच नाही. परंतु एकंदरीत हा शोक करणे तुला निंद्य आहे, अथवा स्वधर्माच्या दृष्टीनेही तुला शोक करणे योग्य नाही. कारण धर्मयुद्ध प्राप्त झाले असता पाहून क्षत्रियांना दुसरे काहीही कल्याणकारक नसते. अरे, अद्यापि तुला कसा विचार सुचत नाही? हे काय तू घेऊन बसला आहेस? ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तर तू पार विसरलास. अरे पहा की ह्या ठिकाणी या कौरवांना भलतेच काही झाले, किंवा तुझे काही कमी जास्त झाले, अथवा सगळे जग नाहीसे झाले, तरी स्वधर्म म्हणून जो आहे तो कदापिही त्याज्य नाही. त्याचा त्याग केल्यावर तुझ्या मनात जी दया उत्पन्न झाली आहे तिच्यापासून तू तरला जाशील का सांग बरं? अर्जुना, या ठिकाणी तुझ्या चित्तात जी दया उत्पन्न झाली आहे ना, ती या युद्धप्रसंगी अगदी अयोग्य आहे. अरे, असे पहा की गायीची दूध उत्तम आहे, तरी ते पथ्याला सांगितले नाही. असे असूनही ज्याला नवज्वर झाला अशा मनुष्याला दिले तर ते विषव्रत होते. त्याचप्रमाणे भलत्याने भलतेच आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो अर्जुना, व्यर्थ शोकाकुल होऊ नको, आणि ज्याचे आचरण केले असता कोणतेही काळी दोष लागत नाही त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. ज्याप्रमाणे योग्य मार्गाने चालले म्हणजे कधीही अपाय घडत नाही, त्या किंवा दिव्याच्या उजेडाने चालले असता ठेच लागत नाही, त्याचप्रमाणे अर्जुना, जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व कामना सहज पूर्ण होतात. याकरता तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरे काहीही योग्य नाही. मनात कपट न धरता समोरासमोर उभे राहून एकमेकांवर प्रहार करून युद्ध करावे, हे प्रत्यक्ष तुला माहीत असून आणखी काय सांगावे? पार्था, सहजरित्या प्राप्त झालेला हा युद्धप्रसंग म्हणजे स्वर्गाचे उघडलेले द्वारच आहे. असले युद्ध भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होते. अर्जुना, अरे, हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्व सुकृत फळले, किंवा सर्व धर्माचे निदान तुम्हाला प्राप्त झाले आहे. अरे, याला काय युद्ध म्हणावे? तर हा मूर्तिमंत स्वर्गच संग्रामाच्या रूपाने अवतरला आहे. किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझवर अतिशय आसक्त झाल्यामुळे कीर्तिरूप स्त्री तुला वरण्यास आली आहे. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याला हा असला युद्धप्रसंग प्राप्त होतो. ज्याप्रमाणे एखाद्याला मार्गाने जाताना इच्छित फल देणारा चिंतामणी सापडावा, किंवा जांभईने तोंड उघडल्याबरोबर अकस्मात त्याच्या तोंडात अमृत पडावे, त्याप्रमाणे हा युद्धप्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे. असे असता जर तू या धर्मयुद्धाचा त्याग करशील तर इहलोकेची या कीर्ती व परलोकाला साधन जो स्वधर्म तो नाहीसा होऊन पापाची जोड करशील. आता असला हा संग्राम टाकून भलत्या गोष्टीचा शोक करीत बसलास तर आपली आपणच हानी करून घेतल्यासारखे होईल. या रणाच्या ठिकाणी जर तू आज शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी जोडून ठेवलेली कीर्ती घालवलीस असे होईल. इतकेच नव्हे तर तुझ्या असलेल्या कीर्तीचाही नाश होईल आणि सर्व जग तुझी निंदा करेल, आणि मग तुझ्या ठिकाणी वास्तव्य करण्याकरता महादोष तुला शोधत शोधत येतील. ज्याप्रमाणे पतिविरही स्त्री सर्वांच्या उपहासास पात्र होते, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग करण्याची अवस्था होते. अथवा रणभूमीवर प्रेत पडले म्हणजे ज्याप्रमाणे चोहोकडून त्याला गिधाडे फाडतात, त्याचप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महादोष जिंकतात. आणखी सर्व लोक निरंतर तुझी अपकीर्ती वर्णन करतील, आणि संभावित पुरुषाला अपकीर्ती ही मरणापेक्षाही अधिक दुःखकर आहे. म्हणून जर तू स्वधर्माचा त्याग करशील तर तुला पाप लागेल, आणि कल्पांतापर्यंतही तो अपयशाचा डाग नाहीसा होणार नाही. जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही तोपर्यंतच ज्ञात्याने जगावे. मग तू सांग की आता येथून कसे परत जावे? सदै अंतःकरणाने व मत्सररहित असा तू माघारी फिरशील खरा, परंतु ह्यांना काही ती गोष्ट पटणार नाही. हे कौरव तुला चोहीकडून वेढतील आणि तुझवर बाणांचा मारा करतील. पार्था, मग त्या प्रसंगी या तुझ्या कनवाळूपणाने काही तुझी सुटका होणार नाही. इतकेही करून जर कदाचित मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका झाली तरी ते वाचणे मरणापेक्षाही वाईट आहे.
हे सर्व महारथी तू भयाने रणातून पळून गेलास असे मानतील. मग तू या सर्वांना जो बहुमान्य आहेस त्या तुला कमीपणा येईल. आणखी एका गोष्टीचा तू विचार केला नाहीस. तू ह्या ठिकाणी मोठ्या थाटाने युद्धास आला असून जर अयात्र होऊन माघारी फिरला तर अर्जुना तू सांग की तुझे हे दयाळूपण हे दुर्जन वैरी कौरव यांना खरे वाटेल का? तुझ्या सामर्थ्याची निंदा करून तुझे शत्रू न बोलावी अशी पुष्कळ दुर्भाषणे तुझ्या संबंधाने बोलतील. यापेक्षा अधिक दुःखकारक ते काय आहे पार्था? हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हाला भिवून पळून गेला. अरे हा दोष तुझ्यावर राहिलेला चांगला आहे का? धनुर्धरा, पाहिजे तितके सायास करून किंवा प्रसंगी प्राणही खर्ची घालून लोक ज्या कीर्तीचे संपादन करतात ती गगनाप्रमाणे अनुपमेय कीर्ती संपादनाचा प्रसंग अनायासे तुला आला आहे. तुझी कीर्ती अमर्याद असून तुझे गुणही उपमारहित आहे. अशी तिन्ही लोकात तुझी ख्याती आहे. देशांतरीचे राजे रजवाडे पाठक होऊन तुझी कीर्ती गातात. ती ऐकून यमादिक देखील तुला भितात. त्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल आणि गहन आहे आणि तो ऐकून जगातील मोठमोठे योद्धेही स्तब्ध होतात. असा तुझ्या अद्भुत शौर्याचा महिमा ऐकून हे सर्व कौरव आपल्या प्राणांवर उदार झाले आहेत. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर उन्मत्त हत्तीलाही प्रलयकालच ओढवला असे वाटते, त्याप्रमाणे या सर्व कौरवास तुझा धाक वाटतो अर्जुना. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला मानतात, त्याचप्रमाणे हे कौरव तुला नेहमी मानतात. तेव्हा आता युद्ध न करता जर तू माघारा फिरशील तर ही तुझी थोरवी नाहीशी होऊन तुला हीनत्व प्राप्त होईल. बरे, पळून जाऊ म्हणशील तर ते तुला जाऊ देणार नाही. तुला धरून आणून तुझी फजिती करतील आणि तोंडावर तुझी अतिशय निंदा करतील. हे मर्मभेदक शब्द ऐकून अंतःकरण विदीर्ण होण्यापेक्षा शौर्याने युद्ध का करू नये? जर ह्यांना तू जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील. युद्धात मरण पावलास तर स्वर्गप्राप्ती होईल आणि युद्धात जय पावलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून अर्जुना, युद्धाविषयी निश्चय करून उठ आता. अथवा या रणामध्ये युद्ध करताना तू मेलास तर सहज निरामय असे स्वर्गसुख भोगशील. म्हणून अर्जुना, याबद्दल आता विचार करीत बसू नको, तर उठ आणि हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास आरंभ कर. हे पहा, स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष नाश पावतात. असे असून त्याच्यापासून पातक लागेल हा भ्रम तुझ्या मनात कुठून उत्पन्न झाला? तूच सांग की नावेत बसणारा कधी बुडेल का? त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याने जाणारा कधी ठेस लागून पडेल का? परंतु ज्याला चालता येत नाही तो मात्र कदाचित ठेस लागून पडण्याचा संभव आहे. दूध प्याल्याने मरण येणार नाही, परंतु ते विषाबरोबर सेवन केल्यास तो सेवन करणारा मरेलच ना. त्याचप्रमाणे फलाच्या आशेने स्वधर्माचे आचरण केल्यास मात्र दोष लागतील. म्हणून अर्जुना, निष्काम होऊन कुठल्याही फलाची अपेक्षा न करता क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे पातकाचा लेशही तुला लागणार नाही. सुख दुःख लाभ हानी जय अपजय ही सर्व सारखी मानून मग युद्धास तयार हो, म्हणजे तुला पाप कधीही लागणार नाही. सुख प्राप्त झाले असता संतोष मानू नये, दुःख प्राप्त झाले असता खेद मानू नये आणि मनात लाभालाभ धरू नये. या समरांगणी आपल्यास जय मिळेल किंवा आपण मरू या पुढील गोष्टींचा अगोदर विचार करू नये. आपण स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्राप्त होईल ते निमूटपणाने सहन करावे. अशा रीतीने मनाचा निश्चय केला म्हणजे सहजच दोष घडत नाही. म्हणून तू निश्चयाने आता युद्धास आरंभ कर. पार्था, आत्तापर्यंत तुला सांख्यबुद्धी सांगितली. आता कर्मयोगाविषयीची जी बुद्धी जिच्या योगाने कर्मबंध नाहीसा होतो ती ऐक. येथपर्यंत हा ज्ञानयोग तुला संक्षिप्तपणे सांगितला. आता बुद्धियोग सांगतो ऐक. अर्जुना, पुरुष बुद्धियोगाला प्राप्त झाला असता त्याला कर्मबंधाची मुळीच बाधा होत नाही. ज्याप्रमाणे अंगात वज्रकवच घासले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करून विजयी पुरुष सुरक्षित राहतो, ह्या बुद्धियोगात आरंभलेले कर्म मध्येच बंद पडले असता घडलेले कर्म नाश पावत नाही व त्याला अडचण किंवा संकट येत नाही. आणि या धर्माच्या थोडक्या देखील अनुष्ठानाने मोठ्या भयापासून रक्षण होते.
त्याचप्रमाणे इहलोकाचे सुख नाहीसे न होता मोक्ष अंतरत नाही. ज्या कर्मयोगात पूर्वी केलेला आरंभ खंड पडला असला तरी शाबूत असतो. कर्माच्या आधाराने वागणूक ठेवावी, परंतु त्या कर्मापासून होणाऱ्या फळाची इच्छा अपेक्षा करू नये. जसा पंचाक्षरी भूतबाधेपासून बाधा पावत नाही, त्याचप्रमाणे कर्मफलाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता निराभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला जन्ममरणाची उपाधी होत नाही. ज्या बुद्धीला पापपुण्याची बाधा होत नाही ती अतिशय सूक्ष्म होऊन असून निश्चल आहे आणि सत्व, रज व तम हे तिन्ही गुण जिच्यात प्रवेश करीत नाही. अर्जुना, अशी जी सुबुद्धी ती पुण्याईने थोडीशी जरी एखाद्याला प्राप्त झाली तरी ती सर्व संसार भयाचा नाश करते. अर्जुना, ह्या कर्मयोगामध्ये निश्चयात्मक बुद्धी एकच आहे आणि अनिश्चित पुरुषांच्या बुद्धी अनेक भेदांनी युक्त आणि अनंत असतात. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असूनही तिचा प्रकाश मोठा पडतो, त्याचप्रमाणे सद्बुद्धी अल्प जरी असली तरी तिला लहान समजू नये. अर्जुना, जे ज्ञानी आहेत ते बहुत करून हिची इच्छा करतात. ती सद्बुद्धी प्राणीमात्राला दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर दगडांसारखे परीस काही पुष्कळ सापडत नाही अथवा लेशमात्र अमृत प्राप्त होण्यास देखील दैवयोगच लागतो, त्याचप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जिचे पर्यवसन होते अशी ही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगेचे परिवसन निरंतर समुद्रच आहे, त्याचप्रमाणे अर्जुना, जिला ईश्वर प्राप्ती वाचून दुसरी काही प्राप्ती नाही अशी जगतामध्ये एकच बुद्धी आहे. इजशिवाय इतर बुद्धी त्या दुर्बुद्धी होत. त्यांचे ठिकाणी विकार उत्पन्न होतात व तेथे अविचारी लोक नेहमी रमतात. म्हणून अर्जुना, त्या लोकांना स्वर्ग, संसार आणि नरकावस्था प्राप्त होते, परंतु आत्मसुख कधी दृष्टीस देखील पडत नाही. अर्जुना, वेदांच्या नुसत्या अर्थवादातच रत झालेले जे अविचारी लोक कर्मा वाचून दुसरे काही नाही ही अशी पुष्पित वाणी बोलतात. हे वेदाच्या आधाराने बोलून कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व स्थापन करतात, परंतु त्या कर्माचे फळावर लोभ ठेवतात. त्यांचे म्हणणे असे असते की वारंवार मृत्यूलोकी जन्म घेऊन यज्ञाधिक कर्मे आचरावी आणि आल्हाददायक असे स्वर्गसुख भोगावे. अर्जुना, हे दुर्बुद्धी नेहमी असे म्हणतात की इथे या स्वर्गसुखा वाचून निरंतर सुख देणारे असे दुसरे काहीच नाही. ते विषय भोगांविषयी अतिशय तत्पर आणि स्वर्ग मिळावा हाच ज्यांचा हेतू असे पुरुष जन्म आणि कर्म ही फळे देणाऱ्या आणि ज्यात पुष्कळ कर्मे सांगितली आहेत अशा वेदवाणीचे आधाराने भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्तीकरताच आचरण करतात. हे बघा, ते केवळ उपभोगाच्या ठिकाणी लक्ष ठेवून सकाम कर्म करतात आणि अनेक प्रकारची अनुष्ठाने विधियुक्त करून ती शेवटास नेण्याकरता अतिशय दक्षतेने धर्माचरण करतात. अशा प्रकारे भोग आणि ऐश्वर ह्यांचे ठिकाणी तत्पर आणि माझ्या पुष्पित वाणीला ज्यांचे चित्त वश झाले आहे अशा अंतःकरणात आत्मतत्वविषयक किंवा कर्मयोग विषयक बुद्धी असत नाही. परंतु अर्जुना, ते एक गोष्ट फार वाईट करतात, ती ही की ते मनामध्ये स्वर्गेच्छा धारण करतात आणि यज्ञ भोगता जो ईश्वर त्यालाच विसरतात. ज्याप्रमाणे कापुराच्या शुभ्र राशीस अग्नी लावून ती व्यर्थ जाळून टाकावी अथवा मिष्टान्नात काळकुट विष मिसळावे किंवा दैवयोगाने मिळालेल्या अमृताचा कुंभ पायाने पालथा करावा, त्याचप्रमाणे फलाच्या प्राप्तीचे हेतूने प्राप्त झालेले धर्म हे लोक वाया दवडतात. असे पहा की मोठ्या श्रमाने पुष्कळ पुण्य संपादन करून मग संसाराची इच्छा का करावी, परंतु काय करावे हे त्या अज्ञानी लोकांना मुळीसुद्धा समजत नाही. ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाकीन नाना तऱ्हेचा चांगला स्वयंपाक करून ते अन्न द्रव्याच्या आशेने विकते, त्याचप्रमाणे हे अविचारी लोक सुख उपभोगासाठी धर्म गमावतात. म्हणून पार्था, वेदातील अर्थवादात मग्न झालेल्या लोकांच्या मनात नेहमी दुर्बुद्धीच वास करते हे लक्षात ठेव. अर्जुना, वेदामध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांचेच प्रतिपादन केले आहे. म्हणून तू गुणातीत हो, या गुणांच्या पलीकडे मी आणि माझे हे द्वंद्व टाकून दे. नित्य शुद्ध सत्वगुणाने स्थिर हो. योगक्षेम म्हणजे अन्नवस्त्र कसे मिळेल ह्याची काळजी सोड आणि आत्मस्वरूपी चित्त ठेव. तू निश्चयाने असे समज की वेद हे
3 गुणांनी सत्व रज तम यांनी भरलेले आहेत. म्हणून सर्व उपनिषदे यांची सत्वगुणामध्ये गणना केली जाते. धनुर्धरा बाकीच्यांमध्ये कर्म, उपासना इत्यादिकांचे निरूपण केलेले आहे. ते सर्व रज आणि तम या गुणांनी युक्त असून केवळ स्वर्गसूचकच आहेत. म्हणून तू असे पक्के समज की हे सुखदुःखांनाच कारण आहेत आणि ह्याकरता तू आपले मन कदाचित तेथे शिरू देशील, तर तसे करू नको. तू ह्या गुणत्रयाची त्रिपुटी टाकून दे आणि अहम ममता सोडून अंतःकरणात आत्मसुखाचा विसर पडू देऊ नको. अल्प जलसमुदायात जी स्नानादिक कर्मे अतिशय कष्टाने होतात, ती सर्व मोठ्या जलाशयात अनायासेच होतात, सहज होतात. तसे सर्व वेदातील कष्टसाध्य जे फल ते ब्रह्मज्ञानाला अनायासे प्राप्त होते. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या असून पुष्कळ प्रकारे सुचविले आहे, तरी ज्यात आपले हित आहे तोच मार्ग स्वीकारला पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर अनेक रस्ते दृष्टीस पडतात, परंतु तितके रस्ते मनुष्य आक्रमू शकतो काय, सांग बरे. अथवा सर्व पृथ्वी पाने जलमय झाली तरी जसे आपल्या इच्छेपुरतेच पाणी आपण घेतले पाहिजे, त्याचप्रमाणे ज्ञानी जे आहेत ते वेदार्थाचा विचार करून अपेक्षित अशा शाश्वत ब्रह्माचा तेवढा स्वीकार करतात. अर्जुना, तू कर्माचाच अधिकारी आहे, फलाचा अधिकारी कधीही होऊ नको आणि कर्माच्या फलाची इच्छा देखील धरू नको आणि कर्म करण्याविषयीही तू आग्रह धरू नको. म्हणून पार्था एक, या सर्व गोष्टींचा विचार करून पाहता तुला स्वकर्मच उचित आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तो आमचे मानस असे आले की तू आपले कर्तव्य कर्म सोडू नये, पण कर्मफलाची इच्छा न ठेवता आणि निषिद्ध कर्माचा अंगीकार न करता सत्कर्माचेच निष्काम आचरण करावे. हे धनंजया, ईश्वरार्पण बुद्धीने कर्माचे ठिकाणी स्थिर होऊन कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान आणि फलाची इच्छा टाकून कर्म कर. आरंभलेले कर्म शेवटास गेले तरी हर्ष आणि शोक मानू नको. सुखदुःखाचे ठिकाणी समता असणे यालाच योग असं म्हणतात. अर्जुना, तू योगयुक्त होऊन फलाची इच्छा टाकून द्यावी आणि मन लावून कर्म करावे. परंतु आरंभलेले कर्म दैवयोगाने पूर्ण झाले तरी त्याचा संतोष मानू नये किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तरी त्याचपासून मनात असंतोष मानून घेऊ नये. कर्म करताना जर शेवटास गेले तर ते खरोखर उपयोगालाच आलेच, परंतु कदाचित विघ्न येऊन अपुरेच राहिले तरी ते सफलच झाले असे समज. कारण असे पहा की जेवढे कर्म घडेल तेवढे ईश्वराला अर्पण करावे, म्हणजे सहजरित्या पूर्ण झाले असे समज. आणखी असे पहा की चांगल्या आणि वाईट कर्माच्या ठिकाणी मनोधर्म सारखा राहणे हीच योगस्थिती असे उत्तम लोक म्हणतात. अर्जुना, ईश्वराला अर्पण करण्याच्या हेतूने केलेल्या कर्मापेक्षा फलाच्या हेतूने केलेले कर्म फार कमी योग्यतेचे आहे. म्हणून बुद्धियोगाला शरण जा. कर्माच्या फलाची इच्छा करणारे अति दीन होत. बुद्धियोगाने युक्त असा पुरुष कर्माचे फल जे पापपुण्य त्यापासून या लोकीच मुक्त होतो. म्हणून समत्व बुद्धियोग साध्य करून घे. कर्माचे कौशल्य ईश्वराला कर्म अर्पण करण्यातच आहे. अर्जुना, ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचे ऐक्य आहे त्याच ठिकाणी चित्ताची समता असते आणि तेच योगाचे सार आहे. पार्था, विचाराच्या अंती बुद्धियोगाची आणि कर्मयोगाची तुलना केली असता हा अहंकारयुक्त आणि फलेच्छसहित कर्मयोग फार कमी योग्यतेचा आहे. परंतु त्या कर्माचेच आचरण केले म्हणजे हा बुद्धियोग साध्य होतो आणि अशा रीतीने कर्मसिद्धी झाली म्हणजे त्याला योगस्थिती म्हणतात. कर्म तर करायचे परंतु इच्छा बाळगायची नाही. म्हणून अर्जुना, बुद्धियोग हाच पाया शुद्ध आहे आणि त्याचेच ठिकाणी तू आपले मन लाव, परंतु मनात फलप्राप्तीची आशा करू नको. ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली तेच पार पडतात आणि पाप आणि पुण्य या दोहोंच्या बंधनातून ते सुटतात. म्हणून समत्व बुद्धियुक्त असे पुरुष ज्ञानी होऊन कर्मफलाची आशा सोडून आणि जन्मबंधापासून मुक्त होऊन सर्व उपद्रवांनी रहित अशा परब्रह्मपदाला पावतात. अर्जुना,
त्यांनी जरी कर्म केली तरी ते कर्माच्या फलाची इच्छा धरीत नाही, म्हणून त्यांना जन्ममरणाच्या यातायाती चुकतात. धनुर्धरा, मग बुद्धियोगयुक्त होऊन ब्रह्मानंदाने भरलेले अविनाशी असे ते पद पावतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातक तरून जाईल, तेव्हा तू ऐकलेले व ऐकावयाचे याबद्दल विरक्त होशील. जेव्हा तू या मोहाचा त्याग करशील, तेव्हा त्या स्थितीस पाहून मग तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न होईल. त्यामुळे निर्दोष आणि गहन असे जे आत्मज्ञान ते तुला प्राप्त होईल आणि मग आपोआप तुझे मन तृप्त होईल. अशी तुझ्या मनाची स्थिती झाल्यावर मग पुढल्याबद्दल काही विचार करणे किंवा मागील गोष्टी आठवणे हे सर्व प्रकार जागचे जागे राहतील. वेदातील नाना प्रकारची वाक्ये श्रवण करून घोट्यात पडलेली तुझी बुद्धी जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होईल, तेव्हा तू योगाप्रत प्राप्त होशील. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी चंचल होते, ती आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यावर मग सहज स्थिर होते. समाधी सुखाच्या ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तेव्हाच तुला सर्व योगस्थिती साधेल. अर्जुन म्हणाला, हे केशवा, ज्यांची बुद्धी स्थिर होऊन योगस्थ झाली आहे, त्याला लोकात काय म्हणतात? तो बोलतो कसा, असतो कसा आणि चालतो कसा? त्यावेळी अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, कृपानिधे, याबद्दल खुलासा जो मी विचारेल तर तो कृपा करून मला सांगा. मग श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जे तुला संतोषित मनाने योग्य वाटेल तेच खुशाल विचार. असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे, तो कोणाला म्हणावे आणि तो ओळखावा कसा, हे उघड करून सांगा. ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो निरंतर समाधी सुख भोगतो, तो कोणत्या चिन्हांनी ओळखावा? देवा, लक्ष्मीपते, तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या रूपाने वर्तन करतो, हे कृपा करून मला सांगा. तेव्हा षडगुणेश्वर्य संपन्न, सर्व गुणांचे अधिष्ठान आणि परब्रह्मावतार असे भगवान श्रीकृष्ण बोलू लागले. श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला, हे अर्जुना, जेव्हा मनात असलेल्या सर्व वासना अगदी निःशेष टाकून आत्मसमाधानाने जो आपल्याच ठिकाणी संतुष्ट होईल, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणावे. श्री भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, मनातील जी बलवत्तर इच्छा ती आत्मसुखाला विघ्न आणते. जो सर्वदा तृप्त असून ज्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने भरलेले आहे आणि ज्याच्या संगतीने विषयांमध्ये पतन घडते, त्या कामाची ज्याच्या मनातून पूर्ण निवृत्ती होऊन ज्याचे मन आत्मसंतोषात म्हणजे स्वानंदात रममान असते, तोच पुरुष स्थिर बुद्धी असे जाणावे. ज्याचे मन दुःख प्राप्तीने खीद पावत नाही आणि सुखाविषयी ज्याला इच्छा नाही, म्हणून काम, क्रोध व भय हे विकार त्याच्या अंतःकरणातून गेलेले आहे, असा जो मुनी त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली असता ज्याच्या मनात त्रास उत्पन्न होत नाही आणि जो सुखाचा प्राप्तीकरता झटतही नाही, अर्जुना, त्या सत्पुरुषाचे अंतःकरणातून काम, क्रोध सहज नाहीसे झालेले असतात व त्या पूर्णावस्थेत पोचलेल्या पुरुषास भयाचे नाव देखील माहीत नसते. अशा प्रकारे संसार सोडून देऊन जो केवळ बेदरीत झालेला आहे, तोच पुरुष स्थिर बुद्धी असे समजावे. सर्व विषयांविषयी ज्यांचे ममत्व नष्ट झाले आहे आणि ज्याला चांगले अगर वाईट विषय प्राप्त झाले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. पौर्णिमेचा चंद्र जसा चांगल्या किंवा वाईट लोकांस सारखा प्रकाश देतो, तसा तो सर्वांशी सदैव सारखे वर्तन ठेवतो. त्याचप्रमाणे अखंड समता आणि प्राणीमात्रांविषयी सहृदयता असून ज्याच्या चित्ताची स्थिती कधीही पालटत नाही. काही चांगले प्राप्त झाले तरी त्याच्या संतोषाने त्याला गर्व होत नाही आणि वाईट गोष्टीपासून त्याला दुःखसुद्धा होत नाही. असा जो हर्ष शोकरहित असून नेहमी आत्मविचारात निमग्न असतो, तोच अर्जुना स्थिर बुद्धी असे समज. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या इच्छेप्रमाणे आवरून घेते, त्याचप्रमाणे सर्व विषयांपासून इंद्रिये माघारी ओढून आपले ताब्यात जेव्हा ठेवतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे म्हणावे. किंवा कासव आनंदात असताना आपले हातपाय पसरते अथवा हवे असल्यास आपले आपण आवरून धरते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन होऊन तो जे म्हणल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर पावली असे समज.
आहार न करणाऱ्या पुरुषांचे विषय नाहीसे होऊन त्यांचे ठिकाणी फक्त प्रीती होते आणि ती प्रीतीही ब्रह्मसाक्षात्कार झाल्यावर नाहीशी होते. अर्जुना, आणि आणखी गंमत तुला सांगतो एक. जे साधक नियमांच्या योगाने विषयांचा त्याग करून 3 श्रोत्रादी इंद्रियांचे आकलन करतात, परंतु जिव्हेचा निग्रह करीत नाही, ते नाना तऱ्हेने या विषयामध्ये गुरफटलेलेच जातात. एखाद्या वृक्षाचे वरचे शेंडे खुडले आणि मुळाशी पाणी घातले तर त्या वृक्षाचा नाश कसा होईल? तो जसा पाण्याच्या बळाने आडवा फुटतो, त्याचप्रमाणे ह्या रसनेच्या द्वारे अंतःकरणात विषय अधिकाधिक पुष्ट होतात. इतर इंद्रियांचे विषय कमी केले असता कमी होतात, पण त्याचप्रमाणे जिव्हेचा विषय मात्र हट्टाने कमी करता येत नाही, कारण ते जीवन आहे. त्याशिवाय हे शरीर चालावायचे नाही. परंतु अर्जुना, साधक जेव्हा परब्रह्माचा अनुभव घेतो तेव्हा रसनेचे सहज नियमन होऊ शकते. ज्यावेळी आपण ब्रह्म आहो असा अनुभव येतो त्यावेळी शरीराचे व्यवहार बंद होऊन इंद्रिये विषयांना विसरून जातात. अर्जुना, ही बलवान इंद्रिये मनुष्य विद्वान असून इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत असला तरी त्याचे मन बलात्काराने ही इंद्रिये आपल्याकडे ओढून घेतात. एरवी अर्जुना, ह्यांना जिंकल्याबद्दल जे निरंतर यत्न करतात त्यांच्या देखील ही स्वाधीन होत नाही. जो आपल्या सभोवती अभ्यासाची गस्त ठेवून यमनियमांचे कुंपण करतो आणि मन सदा मुठीत बाळगतो, त्यालासुद्धा ही इंद्रिये व्याकुळ करून टाकतात. असा हा इंद्रियांचा भयंकर प्रताप आहे. ज्याप्रमाणे मांत्रिकाला जखीन भुलून टाकते, त्याप्रमाणे हे विषय रिद्धी-सिद्धीच्या रूपाने योग्याला प्राप्त होतात आणि मग इंद्रियाद्वारा योग्याचे मन भ्रष्ट करतात. अशा संधीत जर मन सापडले तर अभ्यास जागच्या जागी राहतो. अशी या इंद्रियांची जबरदस्त शक्ती आहे. म्हणून ती सर्व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवून ज्ञानीपुरुषाने माझ्याचकडे आपले मन स्थिर करावे. ज्यांची इंद्रिये स्वाधीन असतात तो निश्चल बुद्धीचा आहे असे समजावे. म्हणून पार्था, सर्व विषयांच्या ठिकाणी इच्छा सोडून इंद्रियांना जो जिंकतो व ज्याचे अंतःकरण विषयांच्या सुखाने लाचावले जात नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य आहे असे समज. कारण तो नेहमी आत्मबोधाने युक्त होऊन राहतो आणि तो अंतःकरणात मला कधीही विसरत नाही. जरी कोणी बाहेरचे विषय सोडून कर्मेंद्रियांना आवरून धरून स्वस्थ बसला व त्याने मनात जरी विषयांची इच्छा केली तरीही तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटला असे म्हणता येत नाही. विषय हे सेवन करतेवेळी जरी थोडे असले तरी ज्याप्रमाणे शरीरात पसरून जीवाचा निःसंशय नाश करते, त्याचप्रमाणे मनात विषयांची थोडी जरी इच्छा राहिली तरी ती सर्व विषय समूहाचा घात करते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी विषयाची आसक्ती उत्पन्न होते. प्रीतीमुळे प्रबल इच्छा उत्पन्न होते आणि त्या इच्छेच्या आड कोणी आले असता क्रोधापासून मूर्खपणा, मूर्खपणापासून स्मृतिनाश, स्मृतिनाशापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशामुळे पुरुषाचा सर्वस्वी नाश होतो. अंतःकरणात विषयांची नुसती आठवण झाली तरी विरक्ताला देखील त्याविषयी प्रीती उत्पन्न होते आणि या प्रीतीच्या योगाने मूर्तिमंत काम प्रकट होतो. काम उत्पन्न झाला की त्या ठिकाणी आधी क्रोध आलेलाच आणि क्रोधामध्ये अविचार आपला ठेवलेलाच असतो. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत वाऱ्याने नाहीसी होते, त्याचप्रमाणे अविचारामुळे स्मृती नाश पावते. संध्याकाळ होताच रात्र जशी सूर्यतेजाला गिळून टाकते, त्याचप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाल्यावर मनुष्याची दशा होते. मग अज्ञानामुळे त्याची बुद्धी केवळ आंधळी होऊन तो सर्व गोष्टीच आचवतो आणि त्याला काही सूचनासे होते. जन्मांधाला पळण्याचा प्रसंग आल्यावर तो जसा दीन होऊन सैरावरा धावू लागतो, त्याचप्रमाणे अर्जुना बुद्धीला भ्रमण होते. अशा रीतीने बुद्धीला भ्रंश झाला म्हणजे बुद्धी घोटाळ्यात पडते आणि मग सर्व ज्ञान नष्ट होते. शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे जसा देह प्रेतरूपी होतो, त्याचप्रमाणे बुद्धी नष्ट झाल्यामुळे जीवाची स्थिती होते. म्हणून अर्जुना ऐक, इंधनाला ठिणगी लागून ती भडकली जशी त्रिभुवनाला देखील पुरते, त्याचप्रमाणे अंतःकरणात यत्किंचित जरी विषयांचे स्मरण झाले तरी एवढा हा अनर्थ ओढवतो. प्रीती आणि द्वेष टाकून ज्याने इंद्रिये आपल्या स्वाधीन केली आहे त्याने
विषयांचे जरी सेवन केले तरी त्याचे अंतःकरणाची प्रसन्नता बिघडत नाही. म्हणून मनातून सर्व विषय काढून टाकावे, म्हणजे राग, प्रीती आणि द्वेष हे आपोआप नाहीसे होतात. पार्था, आणखी तुला सांगतो की राग आणि द्वेष नाहीसे झाल्यावर जरी इंद्रिये विषयांच्या ठिकाणी रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाही. ज्याप्रमाणे आकाशातून सूर्य हा आपल्या किरणरूपी हातांनी जगतातील वस्तूंना स्पर्श करतो, परंतु त्यांच्या संसर्ग दोषाने लिप्त होतो का? नाही. त्याचप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी उदासीन, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमग्न आणि कामक्रोधापासून अलिप्त असतो, आणि अर्जुना, जो विषयामध्ये आपल्या स्वरूपाशिवाय दुसरे काहीच पाहत नाही, त्याला विषय कसले आणि बांधणार तरी कशाला? जर पाण्यात पाणी बुडेल किंवा अग्नीने अग्नी जळेल तर मात्र तो परिपूर्णत्वास पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने बुडेल. अशा प्रकारे जो आपण स्वतःच सर्वरूप होऊन राहतो तोच स्थिर बुद्धी, अचल प्रज्ञ असे समज. चित्ताला प्रसन्नता प्राप्त झाली म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो आणि प्रसन्न चित्त झालेल्याची बुद्धी लवकर आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते. असे पहा की ज्या ठिकाणी मनाची पूर्ण शांती आहे तेथे या सर्व संसार दुःखाचा प्रवेशच होत नाही. ज्याचे उदरातच अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे त्याला जशी तहानभुकेची काहीच पीडा होत नाही, त्याचप्रमाणे ज्याचे हृदय प्रसन्न आहे त्याला दुःख कसले आणि ते होणार तरी कुठून? त्याची बुद्धी आपोआपच ईश्वर स्वरूपी जडून राहते. ज्याप्रमाणे निवारातील दिव्याची ज्योत कधीच हालत नाही, त्याचप्रमाणे जो स्थिर बुद्धी आहे तो आत्मस्वरूप समाधीमध्ये निश्चलपणे रत असतो. ज्याचे अंतःकरण स्वस्थ नसते त्याला आत्मज्ञानाची बुद्धी नाही. ज्याला ध्यान नाही त्याला शांती नाही, आणि ज्याला शांती नाही त्याला सुख कुठून मिळणार? हा योगयुक्तीचा विचार ज्याची अंतःकरणात नाही त्याला शब्दाधिक विषय आपले पाशात गोवून घेतात. पार्था, त्याच्या बुद्धीला कधीही स्थिरता नसते आणि तिचे प्राप्तीविषयी त्याचे अंतःकरणात इच्छाही उत्पन्न होत नाही. अर्जुना, स्थिरपणाची भावना त्याच्या अंतःकरणात मुळीच जर उत्पन्न होत नाही तर त्याला शांती कशाची प्राप्त होणार? पाप्याकडे मोक्ष जसा ढुंकूनही पाहत नाही त्याचप्रमाणे जेथे शांतीचा लेशही नाही तेथे सुख हे चुकून देखील जात नाही. हे पहा, जर विस्तवात घातलेली धान्याची बीजं उगवली तरच शांतीहीन मनुष्याला सुखप्राप्ती घडू शकेल, पण असे शक्य नाही. म्हणून मनाचा अनियमितपणा हेच दुःखाचे कारण आहे. ह्याकरिता इंद्रिय निग्रह करणे हेच उत्तम. ज्याचे मन इंद्रियांच्या संगतीने त्याचे मागोमाग जाते ते मन जशी समुद्रात असलेले नाव प्रतिकूल वाऱ्याने बुडते तसे बुद्धीस हरण करते. जे पुरुष इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे वागतात ते ह्या विषयरूप सागरातून आपण तरलो आहो असे समजत असले तरी खरोखर तरत नाही. ज्याप्रमाणे एखादी नाव तीराजवळ आली असून जर वादळ उत्पन्न झाले तर चुकवून आलेल्या अपयात फिरून सापडते, त्याचप्रमाणे सिद्ध पुरुषाने जरी इंद्रियांचे कौतुकाने लालन पालन केले तरी तो संसार दुःखाने व्यापला जातो असे समज. म्हणून हे महाबाहो अर्जुना, इंद्रियांचे अर्थ जे विषय त्यापासून इंद्रिये सर्व प्रकारे करून जो आवरून धरतो त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. म्हणून धनंजया, आपली इंद्रिये आपल्या अधीन झाली म्हणजे मग ह्यापेक्षा अधिक सार्थक ते काय आहे? पहा की ज्याप्रमाणे कासव आपले पसरलेले अवयव स्वेच्छेने स्वतःच आवरते त्याचप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्याप्रमाणे करतात त्याचीच बुद्धी स्थिरत्वाकडे पावली असे समज. अर्जुना, आता ज्ञानास ओळखण्याची आणखी एक सूक्ष्म खूण तुला सांगतो ती ऐक. स्वरूपाविषयी अज्ञान हीच रात्र. त्या रात्रीचे समय योगी पुरुष जागा असतो आणि स्वरूपानुभवरूप जागृती भोगतो, आणि ज्या स्वरूप ज्ञानारूप रात्रीचे ठिकाणी सर्व भूते सत्यबुद्धीने जागी असतात त्या संसाराविषयी योगी पुरुषाला मात्र रात्र झालेली असते. सर्व प्राण्यास अज्ञात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्याविषयी प्राणी मात्र जागे आहेत त्या विषय सुखाचे ठिकाणी जो निजलेला आहे तोच अर्जुना उपाधिरहित स्थिर बुद्धी आणि गंभीर असा सत्पुरुष आहे असे समज. वरचेवर पाण्याने भरणाऱ्या
व मर्यादा न सोडणाऱ्या समुद्रात जशा सर्व नद्या वगैरे येऊन मिळतात, तसे जो निष्काम असून सर्व कामे ज्याचे ठिकाणी प्रवेश करतात त्याला शांती मिळते, परंतु जो कामाची इच्छा करतो त्याला शांती मिळत नाही. पार्थ, आणखी एका पर्यायाने तो स्थितप्रज्ञ मनुष्य ओळखता येतो. तो कोणता? तो ऐक. समुद्राच्या ठिकाणी जशी निरंतर परिपूर्णता असते तशी ह्या पुरुषाच्या ठिकाणी असते. जरी समुद्रास पावसाळ्यात नद्यांचे प्रवाह भरपूर येऊन मिळतात, तरी तो यत्किंचितही अधिक न होता आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही. किंवा अर्जुना, उन्हाळ्यात सर्व नद्यांचे पाणी जरी आटले तरी तो समुद्र ज्याप्रमाणे कमी होत नाही, त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी प्रसन्न झाल्याने तो पुरुष उल्हास पावत नाही आणि प्रसन्न न झाला तरी असंतुष्ट होत नाही. पहा की सूर्याचे घरी दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश केला तरच उजेड पडतो, किंवा तो न लावला तर त्याला अंधारात कोंडून बसावे लागते काय? त्याचप्रमाणे त्या पुरुषाच्या घरी रिद्धी-सिद्धी आल्या काय आणि गेल्या काय त्याची आठवणसुद्धा त्याला होत नाही, कारण त्याचे अंतःकरण महासुखात निमग्न असते. जो आपल्या घराच्या सौंदर्यापुढे इंद्रभुवनाला सुद्धा तुच्छ मानतो त्याला भिल्लाच्या पालापासून कसे समाधान होणार? जो अमृताला देखील नावे ठेवतो तो जसा कांजी पित नाही तसा आत्मज्ञानी रिद्धी सिद्धीचा उपयोग घेत नाही. अर्जुना, ही एक मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. ज्या ठिकाणी स्वर्गसुखाची सुद्धा गणती नाही त्याला यत्किंचित रिद्धिसिद्धींनी मोह घालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय? जो पुरुष सर्व कामवासनांचा त्याग करून निस्पृह होऊन आणि मी आणि माझे हे द्वंद्व टाकून असतो त्यालाच शांती सुख मिळते. याप्रमाणे आत्मबोधाने संतोष पावलेला आणि परमानंदात निमग्न झालेला तोच खरा स्थिरबुद्धी असे तू समज. तो मीपणा दवडून सर्व विषय सोडून जगदाकार होऊन जगात संचरतो. अर्जुना, ह्या स्थितीला ब्रह्मस्थिती म्हणतात. ही प्राप्त झाली असता प्राणी मोह पावत नाही. या स्थितीत असून मरण आले तरी तो शांत असे जे ब्रह्म त्याला प्राप्त होतो. अशी निस्सीम ब्रह्मस्थिती जे निष्काम पुरुष अनुभवतात ते अनायासेच परब्रह्मास जाऊन मिळतात. ज्ञानस्वरूप मी मिळाल्यावर ज्या ब्रह्मस्थितीने देहांतीची व्याकुळता त्यांच्या चित्ताच्या आड येऊ शकत नाही. संजय धृतराष्ट्रास म्हणतो, राजा, हीच ती स्थिती श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनास सांगितली. असे अर्जुनाचे बोलणे ऐकल्यावर अर्जुन मनात म्हणाला की ही युक्ती आता आमच्यावरी पथ्यावर पडली. जर सर्व कर्माचा देवांनी निषेध केला तर त्या निषेधाने मी युद्ध करावे असे देवांचे म्हणणे सहज बाजूस राहते. याप्रमाणे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून अर्जुन आपले मनात फार हर्षित झाला. आता तो शंका घेऊन पुढे गहन प्रश्न विचारेल. तो संवाद फार सुरस असून सर्व धर्माचे उत्पत्तीस्थान अथवा अमर्याद विचारामृत समुद्रच आहे. त्या संवादाचे निरूपण जगदीश्वर स्वतः करतील आणि ती गोष्ट निवृत्तीदास जे ज्ञानदेव ते सांगतील. जय जय रामकृष्ण हरी. अध्याय 2 समाप्त.